हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला खूप अशी सुंदर अशी ऑर्गेन्झा फॅब्रिकपासून पफ स्लीव्ज बनवायला दाखवते आहे। तर बघा, मी आता 4 फोल्ड म्हणजे 4 अशा पद्धतीने बघा, हे डबल आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपण दोघं स्लीव्जची कटिंग करतो आहे। त्यासाठी मी याची आपल्याला जवळपास बघा 30 इंच याची रुंदी आहे कपड्याची। हा डबल घेतलेला आहे मी आणि त्यानंतर याला आता अशा पद्धतीने डबल म्हणजे आता हा 4 फोल्ड झालेला आहे बघा। 4 1 2 3 4 अशा पद्धतीने आपल्याला त्यानंतर आपल्या बघा आपली बाहीची उंची आहे, आपल्याला तयार 4.5 हवी आहे। तर त्याच्यामध्ये 2.5 इंच आपल्याला प्लस करायचं आहे। 4.5 आणि 2.5 असं जवळपास 7 इंच आपण घेणार आहोत। आपली जी पण आपल्या तयार उंची असेल बाहीची, तर त्यामध्ये आपल्याला 2.5 इंच ॲड करायचं आहे। तर मी 7 इंच घेतलेला आहे आणि त्यानंतर आपली फिटिंग आहे, ह्या मापामध्ये माझी परफेक्ट फिटिंग घ्यायची 5.5 इंच। माझी परफेक्ट फिटिंग ही 5.5 आहे आणि त्याच्यामध्ये मी 6 इंच ॲड करणार आहे। किती? 6 इंच। तर जवळपास 11.5 इंच आलेलं आहे। फिटिंगचं माप आहे माझं 5.5 इंच आणि त्याच्यामध्ये मी 6 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे आणि इथून आपल्याला 7 इंच म्हणजे इथून आपल्याला नॉर्मली आपण जेव्हा जसं 3.5 इंचावर मार्क करतो त्या पद्धतीने आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे 3.5 इंचावर। आणि त्यानंतर इथून आपल्याला 2 इंचावर मार्क करून अशा पद्धतीने तिरकस शिलाई बघा, अशी पट्टी ठेवून आपल्याला तिरकस मार्क करून घ्यायचं आहे आपण जिथे उंची घेतलेली आहे तिथे। आणि त्यानंतर आपल्याला स्लीव्जचा आकार द्यायचा आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला आता आपण याची कटिंग करून घेणार आहोत। आणि इथे अशा पद्धतीने कट मारून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपल्या दोघं स्लीव्ज रेडी आहेत। आता इथे आपल्याला आपल्या आवडीनुसार आपण इथे अशी पट्टी पण वाढवू शकतो आणि इथे आपण पिकोही करू शकतो। जर तुमच्याकडे पिकोची मशीन असेल तर तुम्ही याच्यावर पिकोच करा, खूप सुंदर आपली स्लीव्जची डिझाईन दिसते। तर मी आता याला पिको करून घेते आहे। तर बघा, मी आता दोघं स्लीव्जला आता पिको मारून घेतलेला आहे। त्यानंतर हे बघा, ही सीधी साईड आहे आणि ही उलटी साईड आहे। उलटी साईडला आपल्याला 1 इंच अंतर ठेवून, हे बघा 1 इंच असं अंतर ठेवून आपल्याला अशा पद्धतीने एक सरळ लाईन आपल्याला ओढून घ्यायची। ओढलेली आहे। त्यानंतर बघा, मी आता 1 इंच बघा अशी अस्तरची पट्टी आपल्या स्लीव्जच्या मापानुसार कट करून घेतलेली आहे आणि
तर आपण बघा इथे आपण बघा मार्क केलेले आहे, तिथे आपल्याला शिलाई टाकायची आहे. मारल्यानंतर आपल्याला त्या पट्टीला अशा पद्धतीने उलटवून घ्यायचं आहे आणि नंतर बघा अशा पद्धतीने परत एक डबल आपल्याला एक फोल्ड करून एक शिलाई इथे टाकून घ्यायची आहे. तर बघा आपली इलास्टिक ह्या मापाची आहे, तर थोडं आपण एक्स्ट्रा घेऊन अशा पद्धतीने आपली ही जी आपण पट्टी वाढणार आहे त्याची साईज आपली यायला हवी. तर अशा पद्धतीने आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. ते बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला आपली पट्टी आलेली आहे. तर आपण आता इलास्टिक घेणार आहोत. आपलं इलास्टिक आहे आपली फिटिंग आहे 5.5 म्हणजे 11 इंच आपली फिटिंग आहे, तर त्याच्यामध्ये 2 इंच आपल्याला ॲड करायचं आहे. 11.5 प्लस 2 म्हणजे आपली जी फिटिंग असेल परफेक्ट फिटिंग, तर त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंच ॲड करायचं आहे. आपण दोघं स्लीव्हची सेम मापानुसार कटिंग करून घ्यायची आहे. तर बघा मी आहे कशी त्याला आज पद्धतीने मी कशी गाठ मारून घेतलेली आहे आणि आपल्याला बघा इथे आपल्याला अशा पद्धतीने आपण सुईच्या सहाय्याने पण टाकू शकतो. आता पूर्ण इलास्टिक मी टाकून घेतलेले आहे आणि त्याच्या कोपऱ्यांना बघा इथे आपल्याला अशा पद्धतीने इलास्टिकला फिट करून घ्यायचं आहे. दोघं साईडने आपल्याला अशा पद्धतीने इलास्टिक फिटिंग करून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला आपल्या मापानुसार तर बघा अशा पद्धतीने आपली स्लीव तयार झाली. आता आपण बघा हे ब्लाऊज घेतलेला आहे मी आणि बघा हा शोल्डरचा सेंटर पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला आणि आपण इथे कट मारलेला आहे बघा. तिथे आपल्याला एक छोटीशी असे 2-3 टाके आपण शिलाईचे टाकून घेतले आहे आणि आपण बघा शोल्डरपासून 1.5 इंच घ्यायचं आहे आपल्याला आणि इथूनही शोल्डरपासून पुढच्या साईडला 1.5 इंचावर एक मार्क करायचा आहे.
1.5 इंच मार्क केल्यानंतर आपल्याला इथून आपल्याला बाही लावायला सुरुवात करायची आहे. मी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला मी कशा पद्धतीने अटॅच करते ते दाखवते, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजू शकेल. यासाठी मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवते. आता आपण बघा इथे मार्क केलेलं आहे 1.5 इंचावर. तिथे आपल्याला बाहेर निघून जायचं आहे आपण. आणि परत आपण दुसऱ्या साईडने दुसऱ्या मुंड्याला अशा पद्धतीने स्लीव्ज अटॅच करणार आहोत. आणि इथे पण आपण 1.5 इंच दुसऱ्या साईडला पण मार्क केलेला आहे. तिथे आपल्याला शिलाई सोडून द्यायची आहे. आणि आपला हा उर्वरित भाग बघा, इथे आपल्याला छोट्या छोट्या प्लेट टाकून घ्यायचे आहे. 1.5 इंच इकडनं आणि 1.5 इंच म्हणजे 3 इंचामध्ये आपल्याला छोट्या छोट्या प्लेट टाकून घ्यायचे आहे. छोट्या छोट्या सुण्या टाकायच्या आपल्याला. बघ, आपला जेवढा एक्स्ट्रा कापड होता तिथे आपण अशा पद्धतीने किती सुंदर आपल्या प्लेटी आलेल्या आहे. आणि त्याच्यावर आपल्याला एक डबल शिलाई टाकून घ्यायची. बघू शकता तुम्ही किती सुंदर आपली स्लीव रेडी आहे. आता ब्लाऊजची आपण फिटिंग करून घ्यायची आहे. तर मी तुम्हाला आता ब्लाऊजची फिटिंग करते आहे. मी आपण नेहमीप्रमाणे तशी ब्लाऊजची फिटिंग करतो त्याप्रमाणे आपल्याला ब्लाऊजला फिटिंग करून घ्यायची. तर बघा, आपलं पूर्ण ब्लाऊज रेडी झालेलं आहे आणि आपली स्लीवची डिझाईन खूप सुंदर अशी तयार झालेली आहे. असेच नवनवीन ब्लाऊज डिझाईन बघण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला स्लीव डिझाईन कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. थँक्यू.